म्हणजे स्वर्ण पाषाण दगड, मग त्या दगडापासून स्वर्णता म्हणजे सोनं, सोनं, मता म्हणजे बाहेर निघते. त्याप्रमाणे द्रव्यादी स्वादी संपत्तो. द्रव्यादी स्वादी, स्वादीचा अर्थ काय करायचा आहे? स्वादी म्हणजे द्रव्यादी स्वादी. तर स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव ह्या स्वरूप संपत्तीची प्राप्ती, संपत्ती म्हणजे प्राप्ती झाली असताना आत्मन अपि, आत्म्यापासून देखील आत्मता मता परमात्मपणा प्रगट होतो. काय सांगितलं यामध्ये? दृष्टांत लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये सांगितले सोन्याचा दृष्टांत. काय सोन्याचा दृष्टांत आहे? आपल्या योग्य उपादानानेच तो दगड स्वर्णपणाला प्राप्त होतो. सोनाराने सोनं काढलेलं नसतं त्याच्यातून. जर अंधपाषाण असतं तर काय झालं असतं? अंधपाषाण कशाला म्हणायचं? ते स्वर्ण म्हणजे सोन्याच्या खाणीतूनच काढलेलं असतं आणि त्याला समजतात की आता काय आहे? सोनं. पण त्या सोनं किती शेवटपर्यंत त्याला ताव देत बसतो, किती वितळवलं तरी सुद्धा त्याच्यातनं एक कण मात्र सुद्धा सोनं निघत नाही. त्याला काय म्हणायचं? अंधपाषाण. आता सुवर्णपाषाण काय आहे? त्याच्यासारखंच दिसतं ते पण. मग ते सुवर्णपाषाण कसं असतं की वरून सगळं मळ आहे, आत सुद्धा किती आपण काढत गेलो तरी आतला पण मळ आहे बाहेरचा पण मळ आहे. त्याला पित्ताने कालिमा म्हणतात. मग त्याच्यानंतर त्याच्यातून मग ते 16 ताव वगैरे दिल्यावर प्युअर सोनं दिसतं आपल्याला. मग ते सोनाराने तयार केलेलं नसतं. कुठं असतं ते? मुळातच ते खाणीमध्येच असतं. म्हणजे सुवर्ण हे स्वयं स्वतः विद्यमान आहे. म्हणून योग्य पादान योगेन, आपल्या योग्य उपादानाच्या योगाने काय होतं? तर दृश्यात म्हणजे दगड सुद्धा सुवर्णपणाला प्राप्त होतो. तसा हा परमात्मा केव्हा होता? आपल्या योग्य उपादानाने होतो. आपली संपत्ती कोणती आहे? स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव. मग त्याच्याद्वारे तो काय झाला? हा जीव परमात्मा झाला. म्हणजे आपल्या योग्यतेने झाला, दुसऱ्याच्या कारणाने नाही. मग ह्या 4 मध्ये खूप महत्वपूर्ण काय आहे? उपादानाची सिद्धी आहे. स्वद्रव्य म्हणताना काय सांगितलं? अरिहंत सिद्ध भगवंतांनी मला मोक्षाला नेलं नाही. माझ्या स्वयं स्वतःच्या द्रव्यामध्येच हे कार्य झालं म्हणून स्वद्रव्य. सम्यदर्शन झालं तर माझ्याच द्रव्यामध्ये हे कार्य झालेलं आहे, दुसऱ्या द्रव्याने काही केलं नाही. नीलांजना आली आणि नृत्य करता करता तिचं आयुष्य संपलेलं आहे आणि त्या ठिकाणी लगेच दुसरी एक नीलांजना स्वर्गातून तयार म्हणजे पाठवून दिली. पण ते आदिनाथांच्या दृष्टीत काही चुकलेलं नाही. हे कोणाला कळलं नाही की ती अंतर्धान झाली, तिच्या जागी दुसरी आली आहे, तिचं आयुष्य संपलंय वगैरे. हे फक्त आदिनाथ भगवान जाणू शकले म्हणजे गृहस्थ असताना. मग त्यांना एवढी विरक्ती झाली की काय म्हणजे हा संसार आपण इतके 84 लाख पूर्वपर्यंत काय केलेला आहे? राज्यभोग केला, किती वेळ व्यर्थ घालवला, ह्याच्यातनं काही सारभूत निघणार नाही, यात काही शांती नाही असं समजून त्यांनी लगेच वैराग्याचं चिंतन करत असताना कोण येतात? पहिल्यांदा तिथं हजर होतात लोकांतिक. म्हणजे तिथं अजून वैराग्य करत नाही तोपर्यंत पालखी हजर. आणि आम्हाला काय करावं लागतं? सोडून घ्यायला लागतं. काय चौका वगैरे 2-3 दिवस कार्यक्रम करतो, रराचा कार्यक्रम होतो, अजून काय मोह होतो, कसं होणार, काय होणार. आणि भगवंतांना इकडं वैराग्य झालं की तिकडं लगेच पालखी हजर आहे. कोण अडवायला आलं का? म्हणजे इतकी निस्पृह परिणती आहे की त्या ठिकाणी कोणीही त्यांना की अशी शक्ती प्रगट आहे त्यावेळेसच की कोणी अडवू शकत नाही. फक्त त्यांचं उपादानच असं प्रगट झालं नाही की तोपर्यंत ते राज्यात राहिले. मग त्या ठिकाणी सांगितलं नीलांजना निमित्त मात्र आहे, पण उपादानानेच कार्य झालं. त्याच वेळेस निघाले बाहेर, त्याच्या आधी नाही. उपादान अजून प्रगट झालेलं नव्हतं. मग तसं आपण सर्व ठिकाणी लावायचं. द्रव्य हे आपलं स्वतंत्र कार्य करत आहे. स्वद्रव्य, स्वक्षेत्र,
स्वक्षेत्र म्हणून काय लावायचं? आपल्या क्षेत्रामध्येच कार्य होतंय, म्हणजे असंख्याक प्रदेशात होतंय. मी ह्या भरत क्षेत्रात जन्माला आलो म्हणून माझं कल्याण झालं क्षेत्रावर आरोप करायचा. विदेह क्षेत्रात जन्माला आलो म्हणून चांगलं झालं, विदेह क्षेत्रावर पण आरोप करायचा नाही. किंवा आता संयमाला योग्य अशा स्थानात मी आहे म्हणून माझं आता कल्याण होतंय, अशाही क्षेत्रावर आरोप करायचा. तर माझ्या असंख्याक प्रदेशात कार्य घडतंय, ह्याला सोडून बाहेरचं कुठलं आकार, द्रव्य, शरीर, काय अनुकूल परिस्थिती अजून असेल ते कारण नाही. म्हणजे उपादान कारण कोणतं आहे? तर माझं क्षेत्र. मग स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल. स्वकाल कोणतं आहे? ज्यावेळेस आपण आत्मानुभूती घेतो तोच आपला स्वकाल आहे. बाकी सगळं काय आपण परसमयात राहतो. जर आपला विचार सारखा बाहेर भरकटत असेल तर मग त्याने आपलं कधी त्या कालाने कधी आपलं कार्य झालं नाही, कधी शांती प्राप्त झाली नाही. आपण काय काय केलं अनादी काळापासून? परकालामध्ये सारखं भटकत राहिलो. कारण का तर आता अमक्याचा मृत्यू झाला, आता कसं काय, मी कसं जगणार? परकालामध्ये सारखं राहतंय ना. परकालाने आपलं काही कार्य होत नाही. आता माझी अमकी घरातली वस्तू गेली, आता कसं काय होणार? आता मला अजून आणायची वस्तू. असं आपण काय करतो? त्या परकालामध्येच आपलं चित्त अडकलेलं आहे. आमकी व्यक्ती गेली, कसं काय होणार? वियोग झाला तर आपण दुःखी होतो. पण स्वकाल आपला आहेच ना, तो कुठं गेला नाही आणि कार्य त्यानेच होणार आहे. परकालाने कार्य होणारच नाही. किती जरी आपल्याला अगदी आपल्या अवतीभोवती सगळ्या वस्तू रेलचेल आणून ठेवल्या आणि त्यांचा परिणाम जेव्हा त्यांच्यात होते, त्यांना पाहून पाहून आपल्याला वाटतंय छान आहे वस्तू आणि खूप घर भरलेलं आहे, सगळे रेलचेल आहे, वस्तू आता आपल्याला काही कमी नाही. मग सगळं आपण त्यांचं परिणाम बघून आपण आनंदी झालो असं वाटतंय. तो क्षणिक खेळ आहे. पण पर्याय संपली. त्या राजाला काय झालं? पुण्य संपलं अरविंद राजाचं. आणि मग काय झाला? तो दाहरोग झाला त्याच्या शरीरात. तर किती त्याने राज्यातली संपत्ती घालवली तरी तो दाहरोग बरा झाला नाही. किती त्याने स्वतःच्या विद्या लावल्या, त्या विद्या पण संपल्या, पण कुठेही त्याला उपयोग झाला नाही. अनेक प्रकारचे डॉक्टर वैद्य बोलून आणले, कुठेही काही उपयोग झाला नाही. म्हणजे काय झालं? आता त्याला पापाचा उदय. म्हणजे आपण परकाला जगलो की असं सारखी आकुलता होते. मग पूर्वी किती चांगलं होतं, आता नाही चांगलं. म्हणजे आपण म्हणतो ना, उन्हाळा बरं झालं निघून गेला, आता पावसाळा आला, थंड झाले जरा म्हणतो. म्हणजे आपण ह्या ऋतूच्या विचारात अडकलं तरी परकाल झालं. आपला आत्मा थंडगारच आहे ना. अनादी काळापासून कसं आहे? शीतल स्वभावी. त्याच्यात ज्ञानानंदाची वर्षा सतत चालू आहे. किंचित मात्र त्याला काही कमी नाही. म्हणून इकडे जर पाहिलं तर स्वकालाने कार्य झालं. मग ग्रीष्म ऋतूमध्ये पण किती जण जातात मोक्षाला. काही शीत ऋतूमध्ये जातात, काही जण वर्षा ऋतूमध्ये जातात. ऋतू त्याला बंधनात टाकत नाही किंवा अनुकूल प्रतिकूल वगैरे काही देत नाही. फक्त अंतरंग अनुकूल असेल तर स्वकालात कार्य होत. म्हणून अर्क कीर्तीने आधी कशाला मोक्षाला जावं? अर्क कीर्तीने अनंत वीर्याने आधी कशाला मोक्षाला जावं? आदिनाथ भगवंतांना आधी पाठवायचं होतं. आजोबाचा हा विनय नाही का असं कोणी म्हणेल तर काही नाही. आपल्या स्वकालाने कार्य होते. त्यावेळेस कोणी आजोबा असू दे, तीर्थंकर असू दे, त्यांच्यावरती आपलं कार्य अवलंबून राहत नाही. म्हणून आपण आपल्यामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या समयात जर आम्ही शुद्ध परिणती केली तर कोणती शक्ती आहे की तुम्हाला ती विभावात खेचून चतुर्गती भ्रमण करायला लावेल? म्हणून स्वकालामध्ये राहावा. म्हणजे आपल्यामध्ये राहिलं तर कल्याण होते. ह्या वेळेस जर आपण असे शुद्ध भाव केले तर किती जरी पाप केलेलं ते कर्माचे सगळे आता निषेध आलेच जवळ, पण ते त्यांच्यामध्ये अशी शक्ती नाही की ह्याला बलात आता नरकात पाठवावं किंवा बलात ह्याला कुठल्या तरी निगोदात वगैरे पाठवावं, अशी त्यांच्यात शक्ती नाही. कारण ह्यांनी जबरदस्त प्रतिक्रमण केलेलं आहे की त्या श्रेणिकाचं जसं जबरदस्त प्रतिक्रमण झालंय तर त्या 7व्या नरकाचं आयुचं काय झालेलं आहे? त्याने जे 7व्या नरकाचं आयु बांधलेलं होतं
तर ते आता किती झालं? 84,000 एवढंच, म्हणजे इतकं कमी झालं. 33,000 फूट आणि 84,000 फूट पहिल्या नरकातली ही मध्यम स्थितीला तो प्राप्त झाला. मग ते कोण आयुक्त कर्म किंवा त्याचे निषेध तरी त्याला बऱ्याच 7व्या नरकात नेऊ शकले का? तर ह्याने आपली परिणती केली. स्वकाल म्हणजे स्वकालामध्ये जी परिणती होते तो आपला शरणात्माच आहे. त्यावेळेस दुसरं कोणीच आपल्याला शरण नाही. पण आता मी पाप केलंय, काय करू? खूप भगवंतांच्या चरणावर भक्ती करतो, खूप जाप करतो, पूजा करतो आणि माझं कर्म नष्ट होऊन मला आता नरकात पाठवू नये भगवंतांनी. म्हणजे परत ईश्वर कर्तृत्व आलं. आणि ईश्वर कर्तृत्व आलं की हे मित्राक्तेमध्ये सुद्धा आपण त्यांना सरागता पाहिजे. म्हणून आपल्यालाच तो दोष लागला. कार्य तर होणारच नाही परद्रव्यातून. स्वक्षेत्र स्वकाल, स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभाव. स्वभावानेच कार्य होते. कुठल्या स्वभावाने? शुद्धोपयोगात राहिलेला असतानाच मोक्ष होतो, सम्यक दर्शन होतं. म्हणजे स्वभावात परिणत होणं आवश्यक आहे. त्याच उपादानाने कार्य होणार आहे. आणि परभावात राहिलं तर काही उपयोग होणार नाही. कारण परभावात राहून आपण अनुभव घेतलाच आहे. आता म्हणतो की नाही की सासूबाईंना काल खूप दुखवलं होतं, मी उलट बोलले होते, माझ्या मनासारखं शल्य टोचतंय, मी त्यांना कधी एकदा क्षमा मागेल असं झालंय. मग आपण काय झालं? परभावात राहिलो की नाही. म्हणून काही सासू आपल्याला शरण गेलो म्हणून त्यांना काही आपल्याला ती सुखी करणार आहे असं नाही. कोण सुखी केलं? आपल्याच परिणतीने आपल्याला सुखी केलं. याचा अर्थ असं नाही की क्षमा मागायची नाही. क्षमा मागण्याचे जे भाव झाले ते आपल्याच झाले, स्वभाव, परभावात नाही. म्हणजे त्यांनी बघा किती उदार आहे. त्यांनी क्षमा केली. कंपनाचार्याचं काल पाहिलं ना, त्यांनी क्षमा केली चौघांना आणि चौघे पण मंत्री चांगले समयदृष्टी होऊन आत्मकल्याण करू लागले म्हणतो. पण त्यांचं कार्य कंपनाचार्यात झालं नाही. कोणामध्ये झालं? ते क्षमा मागण्याचं कार्य त्या 4 मंत्र्यामध्येच झालं, आपल्यामध्ये. म्हणून स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभावानेच कार्य होतं, उपादानाने कार्य होतं, निमित्ताने कार्य होत नाही. हे सिद्ध झालं. आणि याच्यातून काय लाभ करून घ्यायचं आपल्याला जीवनामध्ये? सारखं माझं चुकतंय, आता मला खूप पश्चाताप होतोय असं म्हणून ह्या परभावात राहिलो तर आपण वर कधी येणार नाही. श्रेणिकाने चुकीचं निराकरण केलं, लगेच तो वर आला. स्वभावात राहिलो तर वर येतं आणि परभावातच राहिलो तर विषकुंभ होतं. हे पश्चाताप करण्याची सुद्धा मर्यादा किंवा त्याच्यामध्ये सुद्धा शुद्धीकरण करण्याची कला वगैरे हे सर्व आपल्याला माहीत असेल तर आपण, आणि ते सर्व करून सुद्धा काय जाणणार? तेवढं मी माझा पश्चाताप इतका चांगला होतो, मला खूप होतो की लगेच त्याचं फळ चांगलं मिळतं असं आपण लगेच काय करतो? गर्व करतो. हा परभाव आहे. जो आपल्याला पश्चाताप झाला तो सुद्धा परभाव आहे. ते स्वभाव नाही. शुभभाव हा परभाव आहे. अशुभाव जसा परभाव आहे तसा शुभभाव देखील परभाव आहे. जेव्हा शुद्ध स्वभावात येशील तेव्हा कार्य होईल. कोणतं कार्य होईल? हल्लं तिथनं कर्म, हे कार्य झालं ना. बाहेरून सांगितलं तर जेव्हा शुद्ध स्वभावात आलं तेव्हा तिथले निषेध पुढे सरकले. शुभभाव केले तोपर्यंत अजून तिथंच होते. ते फार तर पुण्यरूपाने ते बांधले जात होते. अशुभाचं शुभामध्ये रूपांतर झालं, पुण्यामध्ये रूपांतर झालं, पण तिथनं हल्ले नाहीत ते. मग केव्हा हलतात ते पाहुणे? शुद्ध स्वभावात राहतो तेव्हा हलतात. म्हणजे आपल्या स्वभावातच यावं लागतं. काही झालं तरी शरण कोणाला यावं लागतंय? स्वभावाला शरण यायचं आहे. अन्य कोणीही आपल्याला शरण नाही. म्हणून प्रवचनसारमध्ये एका गाथेच्या टिपकेत म्हटलेलं आहे, शुद्धोपयोग मे शरणम. शुद्धोपयोगच मला काय आहे? शरण आहे. मग आता ही पर्याय आहे. खरं तर पर्याय कधी शरण नसते. कोण शरण असतं? स्वभाव शरण असतो. पण शुद्धोपयोग कोणाच्या आश्रयाने होतो? स्वभावाच्या. म्हणून त्याच्यामध्ये अभेद वृत्तीतून काय घ्यायचं? स्वभावच घ्यायचा आहे.
म्हणजे स्वभावाला शरण गेल्यावर आपोआप कार्य कोणतं झालं? सहज शुद्ध कार्य प्रगट झालं की जेणेकरून किंचित मात्रही आपल्याला दुःख राहिलं नाही. अतिंद्रिय आनंदाचं कार्य प्रगट झालं. आपल्याला तर आनंदात जगायचंय, दुःखी तर राहायचं नाही. पण आपण ती कला पाहत नाही. म्हणून इथं सांगितलं तुझ्या उपादानाच्या योग्यतेनेच कार्य होणार आहे आणि ते पण द्रव्यादी चतुष्टयाने होणार आहे, स्वद्रव्यादी चतुष्टयाने. म्हणून आपली ही संपत्ती कोणती आहे? अनंत गुणांचं वैभव आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की स्वद्रव्य क्षेत्र काल भाव ह्याने कार्य होते म्हटल्यानंतर परद्रव्य क्षेत्र काल भावाकडे लक्ष जाणार नाही. आणि किती बघा आपलं एवढं निराकुलता झाली, इतकी चिंता मिटली, परद्रव्य क्षेत्र काल भावाकडे लक्ष राहिलं नाही तर कसं? पहा, घरी गेल्यानंतर काय झालं की मुलांनी अजून जिथल्या तिथं सगळं ठेवले, काही आवरलेलं नाही. दप्तर तिथंच, पायातलं तिथंच, काही सुद्धा केलं नाही. आता इथनं पुढे ते सगळं करून नंतर सगळं करायचं म्हटलं किती वेळ लागणार? मनात विकल्प आला. पण आमचा श्लोक काय ऐकला? द्रव्यादी चतुष्टयाने कार्य होतं म्हटल्यानंतर त्या मुलांची सुद्धा अपेक्षा केली नाही. ते परद्रव्य आहे म्हणतो किती शिकवलं यांना तरी तसंच वागतं. केव्हा होतात क्लेश? परद्रव्याची अपेक्षा आली की क्लेश होतात. पण आता निरपेक्ष राहिलं ना, त्याने असं करावं हा विकल्पच नाही. आपल्यासाठी काय करावं हे तर नाहीच राहिलं, पण त्याने त्याचं तरी करावं हा सुद्धा विकल्प राहिला. मग काय करायचं आता? त्याचं आपण करायचं. आपला विकल्प आहे, आपले औदिक भाव आहेत पूर्वीचे, ते सहज घडून जात आहे. कारण काय तर आपण जर तसे औदिक भाव केले नसते तर असं झालं नसतं. म्हणून औदिक भावाचं फळ काय भोगतोय हा जीव? दुःख, आकुलता वगैरे हे सर्व भोगतोय. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे की कुठलाही औदिक भाव नाही, सहज लगेच हा मी चिदानंद प्रभू, न्यायिकता इतकी अवतरली. म्हणून त्यामध्ये परद्रव्याची अपेक्षा आली नाही, परक्षेत्राची अपेक्षा आली नाही. मला आता ह्या जागेत राहायचंय, ह्या गावात राहायचंय, मग मला बरं वाटेल, जरा मंदिर जवळ जागा मिळाली तर बरं वाटेल, रोज मला मंदिरचं दर्शन जवळच्या जवळ सगळं काही घडेल म्हणतो. पण जवळच्या जवळ आहे म्हटल्यावर आता जाऊ की, नंतर जाऊ की, असं करून दिवस तसाच जातो. आणि जे लांबचे लोक आहेत ते काय म्हणतात, लवकर उठायला पाहिजे, लांब पडतंय आणि मग आपल्याला दर्शनच होणार नाही, किती त्यांची सावधानता असते. आणि सगळं भर भर उरकून काय करतात, इथल्या लोकांच्या पेक्षा तिथले लोक लवकर येतात मंदिरात. खूप लवकर येत आहे, ते लोक निवांत मंदिरच्या जवळचे, आणि बाहेरचे लोक लवकर आले. कारण का तर तेवढी ओढ आहे ना, तेवढं लांब आहे म्हटलं की ओढ आहे. मग तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय होतंय की आता मला असंख्यात प्रदेशात, माझ्या जवळच आहे असंख्यात प्रदेश, त्यातच मला राहायचं. मी इतकं त्याला दूर ठेवलंय पण आता मला त्यातच राहायचं आहे. ह्याला सोडून शरीरात राहायचंच नाही. सांगितलं ना, शरीर सर्वात मोठी काय आहे? कुसंगती. शरीराची संगती सर्वात कुसंगती. सर्वात जास्त कुसंगती कोणाची असेल तर शरीराची. का? एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जायला कारण तेच ठरते ना, म्हणून ती कुसंगती आहे. ज्याने आपल्याला ढकललं खड्ड्यात तो काय होतो? तो कुसंगत. म्हणजे बाहेर पाहतो ना, मित्रामध्ये विश्वास राहिला नाही तर ते काय होतात, एक मित्र दुसऱ्या मित्राला धोका देतो. मग ते धोका दिलेला बघून काय करतात, त्यांची मित्रता निघून जाते. त्याला आपण काय म्हणतो, कुसंगती. नको करायला, आता सोडून द्यायचं. आणि जर चांगले मित्र असतील तर ती संगती सोडत नाही. ते सांगितलं ना एकदा की दोन मित्र दोन गावी राहत होते आणि नेहमी तो व्यापारानिमित्त एक मित्र त्या गावी जायचा दुसऱ्या मित्राच्या. मग एक दिवस काय झालं, त्याने पत्र लिहिलं, पोस्ट कार्ड, की माझा लाल शर्ट
तुझ्या घरात सापडला तर जपून ठेव, एवढंच फक्त लिहिलेलं असतं. बाकीचं काही खुलासा नाही. मग त्याने खूप इकडं तिकडं सगळीकडे पाहिलं, पण त्याचा शर्ट काही सापडला नाही. मग त्याने फक्त काय कळवलं, तुझा शर्ट काही सापडत नाही, आम्ही खूप पाहिलं पण, म्हणजे तुझा शर्ट आमच्या घरात नाही. मग तरी सुद्धा त्याला काही मनात असा विचार आला नाही की मित्र असा आहे, तसं आहे, वाईट आहे, त्यांनी हडप केलं का वगैरे, असं काहीच नाही आला विचार. ठीक आहे म्हटलं, वेगळं पण झाला. मग जेव्हा दिवाळीच्या वेळेस काय होतं, सगळं काढतात ना, दिवाळीच्या वेळेसच सगळं काढायचं असतं, तोपर्यंत नाही. मग तेव्हा त्यांनी सगळं काढताना त्यांचं अंथरूण पण काढलं. ज्या अंथरुणात मित्र झोपत होता ते अंथरूण काढलं तर त्यात लाल शर्ट सापडलं. मग परत त्यांनी काय कळवलं, तुझा लाल शर्ट आहे. मग आहे म्हटल्यानंतर तो आल्यानंतर म्हणजे पुन्हा केव्हा जेव्हा व्यापाराच्या निमित्तात येतो तेव्हा आल्यानंतर शर्टसाठी त्यांनी पत्र नव्हतं लिहिलं. शर्ट गेला तर जाऊ दे, पण त्या शर्टमध्ये 10,000 रुपये होते. त्यासाठी त्यांनी तेवढं लिहिलेलं होतं. पण त्याने मित्रावर आरोप सुद्धा घेतला नाही किंवा शंका सुद्धा आली नाही. मग ते आपोआपच काय झालं, त्यांची मित्रता टिकून राहिली. ह्याचा शर्ट त्याला ते सगळं कार्य व्यवस्थित झालं, मिळालं ते. मग तसं या ठिकाणी काय आहे की शरीर आपल्याला काय काम करतंय, आपल्याला कुठली मदत करते सांगायचं. शरीराने अशी कोणती मदत केली आपल्याला, 5 इंद्रियाच्या भोगात इतकं बुडवलं, सारखं अन्याय करायला लावलं, सारखी याचना करायला लावली. त्या शरीराने काय काय नाही आपल्याला फिरवलं, कुठं कुठं नाही फिरवलं, किती विभाव ह्याच्या निमित्तात केले. मग जो ज्ञानी होतो तो शरीरापासून जेव्हा विरक्त झाला, त्याच्यामधलं अपनत्व संपलं, तेव्हा तिथं काय झालं, मग जेव्हा भेद विज्ञान झालं तेव्हा त्या शरीराला नोकरासारखं वागवलं. म्हणजे काय केलं त्याने, शरीराला नोकरासारखं वागवलं. म्हणजे बस तपाला, बस अनशन कर, आज काय उपवासच करायचा, आज काही खाऊ घालणार नाही तुला, ध्यान कर, बिलकुल हटू नको इथनं आणि दूर जाऊ नको. असं करून त्याला काय केलं, भरपूर सगळ्या कामात बघून चाल इरिया समिती करायला लावली त्याला. परत काय म्हणतो, बघून बस, बोलताना काय म्हणतो, भाषा समितीने बोल, हितकारक बोल, काय सांगतो अजून, त्याला सगळ्या समिती गुप्ती सगळं पाहायला. हे सगळं काम कोणतं करून घेतो, आत्म्याचं करून घेतो. आणि तेव्हा ते शरीर म्हणतं आता जातो, आता काही राहत नाही, कारण माझं काम हे नाहीये. माझं काम तर खाणं पिणं, मस्त मौज मजा करणं वगैरे, त्यात आता तू राहत नाही, तू रस घेत नाही, तर आता तुझ्यापासून माझी सुट्टी. मग कुसंगती सुटली. म्हणजे ज्यावेळेस त्याने भेद विज्ञान केलं तेव्हा त्याची कुसंगती सुटली. तोपर्यंत काय आहे, त्याला एकत्व बुद्धीने जवळ ठेवून घेतलं तर कुसंगती, यासारखी दुसरी कुसंगती नाही. म्हणून एक जण म्हणतात की एक क्षण सुद्धा मला ह्या शरीराच्या संगतीत राहायचं नाही. मग ज्ञानी राहतच नाही, कारण का तर ज्ञानी सतत काय सर्ग करतोय, म्हणजे शरीराला सोडून देतोय विचारात. फक्त राहिला फक्त कोण, आपला एक एकाकी आत्मा. आणि तोच एक आत्मा अखंड ज्ञान ज्योतीचं काय करतोय, एवढं तो तेजस्वी होतोय ज्ञान ज्योतीमध्ये की सगळा अज्ञान अंधकार लयाला गेला. म्हणून योग्य पादान योग्येन. कुठलं सोनं झालं, आपल्या आत्म्याचं सोनं झालं. सहन तो मी नव्हे, भेद विज्ञान केलं आणि द्रव्यादी चतुष्टयाने आपलं कार्य सहज झालं.